हॅलो क्रिकेट चाहत्यांनो, आपल्या चॅनलवर परत तुमचे स्वागत आहे। आज आम्ही शेअर करण्यासाठी काही रोमांचक बातमी घेऊन आलो आहोत। T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे आणि आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देण्यासाठी इथे आलो आहोत। तर चला मग सुरुवात करूया। रोहित शर्मा हा आपला हिट मशीन कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, तर हार्दिक पांड्या हा त्याचा सक्षम उपकर्णधार आहे। आपल्याकडे काही परिचित चेहरे पुनरागमन करत आहेत, जसे की विराट कोहली, ज्याची धावांची भूक कधी संपत नाही, आणि स्फोटक सूर्यकुमार यादव। भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा 30 एप्रिल 2024 रोजी करण्यात आली। अशी आहे खेळाडूंची संपूर्ण यादी। रोहित शर्मा कॅप्टन, हार्दिक पांड्या व्हाईस कॅप्टन, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत विकेटकीपर, संजू सॅमसन विकेटकीपर, शिवम दुबे ऑलराउंडर, रवींद्र जडेजा ऑलराउंडर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षरदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज। उल्लेखनीय समावेश आणि टीमच्या बाहेर युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आले आहे, तर रिंकू सिंगला वगळण्यात आले आहे। ऋषभ पंतने दमदार पुनरागमन केले असून शिवम दुबेचाही समावेश करण्यात आला आहे। रिंकू सिंगला वगळणे हा चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असण्याची शक्यता आहे। आगामी सामने भारताचा पहिला सामना 5 जून 2024 रोजी आयर्लंड विरुद्ध नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये न्यूयॉर्क येथे विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल। त्यानंतर 9 जून 2024 रोजी याच मैदानावर पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे। त्यानंतर भारताचा अनुक्रमे 12 आणि 15 जून रोजी अमेरिका आणि कॅनडाशी होईल। एवढंच आजच्या व्हिडिओसाठी। संघाबद्दल तुमचे काय मत आहे? कप घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे काय आवश्यक आहे असं आपल्याला वाटते का? आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा। क्रिकेटच्या अधिक अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या वेळेपर्यंत सोबत राहा आणि टीम इंडियाला सपोर्ट करत राहा। थँक्यू।